स्वामी समर्थ फॅमिली, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय झालेलं आहे बघा माझ्या हाताला, आणि मी अशी का बसली आणि राज काय म्हणतोय, व्हिडिओ कंटिन्यू करा. काय घुसलं मला सांग. नाही, झाडू मारत होती तर झाडूचे काडे असतात का ते टोचले. झाडू खराब झालाय थोडासा. सुई नाहीये, साडी पिणे, काटा काढायले, टोचायले, खूप काम करता येत नाही. थोड्या खाली झाडू मारत होते मी तेव्हा टोचले मला हे ते बोटामध्येच. तर भांडी धुवायची होती तरी काहीच करता येत नाही, टोचले तर आग व्हायला लागले खूप. निघत पण नाही आणि दिसत पण नाही. व्हाईट कलरची एकदम असं झाडूची काडी असते ना, झाडू थोडंसं खराब झालंय. समोरच्या साईडला पकडायचं असते ना, तिथे धरलं होतं मी, पूर्ण टोचलंय, हातामध्ये गेली काडी. खूप आग माहिती आता. काढायला पण दिसत नाहीये. तर टोच होते जिथे टोचलंय ना तिथे, कारण ते स्किन पण त्याच कलरची आणि ते टोचले ना ते पण त्याच कलरचे, मग काहीच लक्षात येत नाहीये. आहे पण इथं लागायला काटा. निघत नाहीये पण टोचायचं थोडंसं कमी झालं. काटा आहे पण इथं आतमध्ये घुसली गाडी पूर्ण. दिसला आता दिसला ना. फायनली निघाला. खूप वेळ झाला टोचत होतं, काही काम पण करता येत नव्हतं आणि स्किनच्याच कलरचं होतं बरं का. तर आहे थोडीशी घरी आणि मला बनवायचे शेंगाचे लाडू वगैरे, कारण रातचा तो हट्ट आहे. आणि रातच्या स्कूलमध्ये पण दररोज जेव्हा आपण लंच देतो ना, म्हणजे डब्बा वगैरे नंतरच्या जेवणाचा, तर मॉर्निंगला राज लवकर जातो ना, तर त्यामुळे त्यांच्या टीचरनी सांगितलेले की लाडू वगैरे, ड्रायफ्रूट किंवा लाडू असं काहीतरी किंवा फ्रूट वगैरे घेऊन यायचे. तर फ्रूट राजला मी 2 दिवस दिलेले, ॲपल वगैरे, तर राजने ते वापस घेऊन आलेलं. आणि ड्रायफ्रूट वगैरे असं काही खाण्यामध्ये येत नाहीत. मुलांचं कसं असतं, इथे पाड तिथे पाड वगैरे, किंवा असं काहीतरी वेस्ट कर. आणि राजला ड्रायफ्रूट म्हटलं तर बदाम वगैरे नाही आवडत, पण काजू वगैरे तो आवडीनं खातो. अंजीर पण नाही खात असं, पण काजू जास्त आवडीनं खातो. पण काजूनं जास्त प्रोटीन वगैरे भेटत नाही ना, तर त्यामुळे मस्त असे शेंगदाण्याचे लाडू वगैरे बनवायचे. तर शेंगदाण्याचे लाडू बनवते वेळेस मी फक्त शेंगदाण्याचेच लाडू नाही बनवत, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे ॲड करत असते, म्हणजे काही बदाम वगैरे. आणि साखरेपेक्षा गूळ जास्त प्रोटीन म्हणजे चांगलं आहे आपल्यासाठी, हेल्थसाठी, आणि मुलासाठी पण हेल्थला गूळ खूप बेस्ट आहे. तर त्यामुळे छान असा गूळ
बदाम वगैरे आणि काही शेंगदाणे याच्यापासून मस्त असे प्रोटीनदार आणि हेल्थफुली लाडू मी शेंगदाण्याचे बनवणार आहे. तर खूप दिवसापासून मलाही बनवायचे होते ते लाडू, मलाही खायचे होते, पण मला काही कामानिमित्त बनवणं होतच नव्हतं, त्यामुळे ते तसेच राहून चाललेले होते. तयारी तर आणून ठेवलेली होती, सगळे शेंगदाणे वगैरे सगळं काही आणलेलं होतं लाडूसाठी एक्स्ट्रा वेगळे, पण ते बनवणं होत नव्हतं. सगळं काही अवेलेबल होतं, पण आता पनिशमेंट आलेली आहे असं म्हटलं तरी चालेल रातच्या स्कूलमधून, कारण त्यांनी सांगितलेलं आहे की दररोज एक लाडू घेऊन यायचा म्हणजे यायचा. आणि असंही तो खात नव्हता, तर खूप बेस्टच झालं. जर टीचर सांगितले तर मुलं सगळंच ऐकतात. घरी आपलं ऐकत नाहीत, पण त्यांच्या भीतीनं काही गोष्टी त्यांनी चांगल्या शिकतात ना, त्यातच खूप चांगलं आहे बरं का. तर मस्त असे आपण आता शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत आणि राज पण तयारीला लागलेला आहे तिकडे. तर दुपारच्या वेळे मी घरी आहे, म्हणजे सुट्टी आहे मला दुपारी, थोड्या वेळासाठी सुट्टी आहे. तर त्याच वेळामध्ये आपल्याला सुट्ट्यामध्येच मस्त असे काम करून घ्यायचे असतात, कारण आपल्याला असं काही सुट्टी नाही भेटत. तर मस्त असे इकडे शेंगा आहेत बघा ह्या लाडूसाठी. याच शेंगा मी नेहमी यूज करत असते. तर इकडे मस्त अशा शेंगा आहेत लाडू बनवण्यासाठी. तर या शेंगापासून बनवते. किराणा शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा वगैरे असतात, राऊंडमध्ये असतात, काही लांब वगैरे, आणि टेस्टला पण वेगवेगळे फ्लेवर, म्हणजे वेगवेगळं थोडंसं टेस्टमध्ये पण डिफरन्स असतो बरं का. पण हे वाले जे आहेत ना, नेहमी लाडू बनवण्यासाठी मी हेच आणत असते आणि याच्यापासूनच लाडू बनवत असते. तर ते कढई ठेवली आता मी गरम करायला. छान गरम झाली कढई पण, कारण बाकीचे कामं मी तिकडे आवरून घेत होते तोपर्यंत. इकडे शेंगदाणे आणि इकडे आमचा राज गुळ घेऊन बसलेला आहे. तोपर्यंत ह्या शेंगा सगळ्या आता जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या काढून घेऊ, कारण ह्या स्वच्छ करूनच ठेवलेल्या आहेत मी. 2-4 दिवसाखाली स्वच्छ केलेल्या होत्या, पण आणखीन एक वेळेस त्याला स्वच्छ व्यवस्थित बघून घेते आणि मस्त असे याचे लाडू बनवून घेते. पण कसं बनवणार आहोत, काय काय आणखीन तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. मीही काय ॲड करते ते सुद्धा सांगणार आहे. तर आपण हे अगोदर भाजून घेऊया सर्वात अगोदर. तर माझं बाकीचं पण दुसरं काही काम वगैरे आवरायचं होतं, ते सुद्धा आवरून घेतलं आणि मी इकडे शेंगा भाजत बाकीचे काम करत होते. तर तोपर्यंत आमचा उंदीर मामा इकडे किचन ओट्यावरती बसला. मी म्हटलं काय करतो, तर मम्मा तू दुसरं काम करते ना, तोपर्यंत मी तुझी हेल्प करतोय. म्हणून मी म्हटलं काय करणार, तर तो बोलला असं मी शेंगा वगैरे भाजून घेणार. हात तर लावला, मी म्हटलं चटका वगैरे बसेल, तरी काय ऐकला नाही. तरी त्याला थोडासा चटका बसला, तेव्हा ते कुठे बाजूला झाला बरं का. मग शेंगा भाजून घेतल्या होत्या, त्या थंड होत होत्या. तोपर्यंत मी इकडे तुमच्यासोबत गप्पा मारत बसलेली होती. तर गप्पा म्हणजे दुसरं काय नाही हो, माझी तब्येत थोडीशी नव्हती ठीक, म्हणजे थोडीशी म्हटल्यापेक्षा मला खूप जास्त थोडासा विकनेस आलेला. तर इकडे आणलेलं होतं नारळ पाणी वगैरे आणि ते घ्यायचं होतं मला नारळ पाणी. तोपर्यंत शेंगा पण थंड अशा होत होतं. तर मला नारळ पाणी बिलकुल आवडत नाही, पण तरी मला घ्यायचं होतं बरं का, कारण 1-2 वेळेस जेव्हा मी घेतलेलं होतं तेव्हा मला थोडासा फरक जाणवलेला होता. त्यामुळे म्हटलं आता नारळ पाणी घ्यावं आणि थोडंसं स्ट्रॉंग व्हावं. तर अशा पद्धतीने आता आपण घेतो इकडे नारळ पाणी. कोणाकोणाला आवडतं खाली कमेंटमध्ये सांगा. राजला तर बिलकुल आवडत नाही बरं का, तरीही मी राजला त्याची सवय लावली. 1 ते 2 वेळेस त्याला दिलं होतं चिडून थोडंसं, पण नंतर स्वतःहून आपोआप तो तेव्हापासून स्वतः प्यायला लागला आता. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही, म्हणून येत्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी नेहमी आनंदी असते आणि तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असते. तर ज्या गोष्टी आवडत नाहीत ना, त्या कधी कधी हेल्थसाठी चांगल्या असतात बरं का, त्यामुळे काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. जसं की उदाहरणामध्ये नारळ पाणी सांगते, आणि जसं की मला ड्रायफ्रूटसुद्धा आवडत नाहीत बरं का, पण तेही आपल्या हेल्थसाठी चांगलं आहेत. म्हणजे चांगल्या नाही आहेत त्याही गोष्टींचा थोडासा विचार करून पाहिलात तरच लक्षात येतं की ते आपल्यासाठी चांगले आहेत का नाही आहेत. तर मी आता बनवून घेते शेंगा लाडू, पण ब्लॉग इथंच थांबवणार आहे. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.